असं वाटतं की तुम्ही सगळे जे आहे हे सावित्रीबाई फुले यांची आज जन्मतिथी आहे ती साजरी करण्यासाठी एकत्र आलेला, बरोबर आहे ना? बरोबर. मग ज्या वेळेला जय ज्योती जय क्रांती आपण म्हणतो त्यावेळेला हळू का बोलतो, आवाज का बोला, जय ज्योती जय ज्योती. जरा आवाज तर पाहिजे. तुमचा आवाज नसेल तर मग काय उपयोग होणार आहे बाबा. कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर था और फिर से आएगा. अरे तुम जिंदा हो तो जिंदा दिल है, जिंदा है ये बताने की भी तो जरूरत है कि नाही. त्यासाठी आम्ही काय बोललो, भाषण केले का तुम्ही एकदम मळून मळून, काय जरा थोडासा जरा आवाज यायला पाहिजे राव. तुम्हाला माहिती आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलांनी शाळा वगैरे सुरू केल्या. त्यावेळेला ते बंद पाडायला जे लोक आले सनातनी, त्यावेळेला लवजी बसतात आणि त्यांचे लोक हातात दांडके घेऊन उभे राहिले होते, कोण येतो बघू शाळा बंद पाडायला. हे पण पाहिजे तुमच्यामध्ये. चला ठीक आहे. आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलांचं जे आहे जन्मदिवस 194 वर्ष झाली त्यांना. 6 वर्षानंतर 200 वर्ष पूर्ण होणार आहे. मी सर्वप्रथम त्यांना वंदन करतो. काल नाशिकला सुद्धा मोठा कार्यक्रम झाला. नाशिकला आपण महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे, या देशातील सगळ्यात मोठे, कदाचित आशिया खंडातले सगळ्यात मोठे पुतळे आपण उभे केलेले आहे. आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपण पाहण्यासारखे आहे, फार सुंदर आहे. आता सुद्धा मी कालपासून पाहतोय दिवसभर गर्दी, अजूनही गर्दी सुरू आहे तिथे. तो कार्यक्रम झाला. नंतर नायगावला मुख्यमंत्री आणि अतुल सावेंत सहित अनेक 7-8-10 मंत्री आणि सगळे चांगला जंगी कार्यक्रम झाला. पण त्या कार्यक्रम त्याचं फलित पण चांगलं झालं. अनेक गोष्टीची जी आम्ही मागणी केली की आम्हाला 10 एकर जागा ताबडतोब पाहिजे आहे, तिथे आम्ही 180 कोटी रुपये मंजूर करून ठेवलेले आहे. तिथे आम्हाला ह्या सगळ्या मुलींना जे आहेत 200 मुलींना शिक्षण द्यायचं आहे. संरक्षण प्रबोधिनी काढायची आहे. ते ताबडतोब ऑर्डर निघाली किंवा ताबडतोब 10 एकर तुम्ही द्या. त्याच्यानंतर तिथे एक स्मारक आपण आणखी निर्माण करतो आहोत. 134 कोटी रुपये ते मंजूर झालेले आहेत. हाय पॉवर कमिटी असते सेक्रेटरी लोकांची, त्यांनी मंजूर केलेले. फक्त मुख्यमंत्र्यांची सही पाहिजे आहे, ते पण त्यांनी सांगितलं ताबडतोब करतो आहे. आणखी जे जे काय आम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं आम्ही ताबडतोब करतो. हेच तर आम्हाला पाहिजे आहे, आणखी काय पाहिजे आहे. पण आपण आमच्यासाठी काही मागतच नाही. आम्ही मुलींसाठी मागतो आहोत, त्यांच्या शिक्षणासाठी मागतो आहोत. आणि आता सुद्धा जे आहे हे जे आहे सावित्रीबाई फुलांचंच काम आहे ना. हे लाडकी बहीण वगैरे जे आहे हे सावित्रीबाई फुलांचंच काम समजूया आपण. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी की शिक्षण किती शिका, मुलींनी शिकू देत, इंजिनियर डॉक्टर काय वाटेल ते होऊ देत, त्यांना आम्ही पैसे पुरवू, सगळी फी सरकार देऊ. हे कोणाचं काम आहे? महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलांनी जे पाऊल टाकलं त्यांचंच एक आणखीन एक छोटं का होईना पाऊल टाकण्याचा प्रयत्न या शासनाच्या वतीनं झाला. त्याचा फायदा सर्व जाती धर्मातील सर्व मुलींना. त्याच्यामध्ये असं काही नाही फक्त या जातीतले आणि त्या जातीतले असं काही नाही. ते मोठा जातीभेद नसावा हेच तर महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाचे धरावे पोटाशी बंधू परे. तो ख्रिश्चन असेल, मोहम्मद म्हणजे मुस्लिम असेल, ब्राह्मण हिंदू असेल, दलित असेल, त्या सगळ्यांना पोटाशी धरावे बंधू परे. हा तर महात्मा ज्योतिराव फुल्यांचा आपल्याला संदेश आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्रित राहून एक काम करायला पाहिजे. सावित्रीबाई फुलांच्या बाबतीत म्हटलं तर किती काम त्यांनी केलं.
पहिलं पाऊल या भारतातलं जे आहे महिलांच्या शिक्षणाचंच नव्हे तर महिलांच्या सबलीकरणाचं पहिलं पाऊल जर कोणी टाकलं असेल, पहिलं पाऊल उंबरठ्या बाहेर, घराच्या उंबरठ्या बाहेर टाकण्याची हिंमत जर कोणी केली असेल आणि ती हिंमत दुसऱ्याला दिली असेल तर त्यांचं नाव आहे सावित्रीबाई फुले. आणि किती त्यांना त्रास देत आपण नेहमी सांगतो की दगड मारले, धोंडे मारले, शेण मारले. हो मारले, खरं आहे. पण ते सांगताना सुद्धा त्याच्यामध्ये गडबड आपण करतो. त्याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत. मारणारे जसे सनातनी होते, ब्राह्मण होते, तसे तुमचे आमचे लोक सुद्धा होतेच ना. आपण ते नेमकं विसरतो. कारण अंधश्रद्धेचा पगडा आमच्या डोक्यावर एवढा आजही बसला, तो त्या काळी किती बसला असेल. आणि म्हणून आम्ही अरे काय करते सावित्री, मारा दगड. आपण लोकांनी पण तेच केलं. काही काही लोक म्हणतात की कर्मठ ब्राह्मण, कर्मठ ब्राह्मण. पण आपण हे विसरतो आहोत की शाळा सुरू झाली पहिली, ती शाळेला जागा दिली, तो भिडेवाडा. ते भिडे कोण होते? ब्राह्मण होते. जवळकर असतील, परांजपे असतील, भांडारकर असतील, ही अशी अनेक मंडळी जी आहेत. त्यातली काही मंडळी जी आहेत तर महात्मा ज्योतिराव फुल्यांची जी कन्स्ट्रक्शन कंपनी होती, पुणा कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये पार्टनर होते. त्या शिक्षणाचा हा पाया तुम्ही पुढे नेला पाहिजे हे सांगणारे जे आहे सुधारक ते ब्राह्मण होते. विरोध करणारे सुद्धा ब्राह्मण होते. मध्ये एक पिक्चर आला, सिनेमा आला होता, काय सत्यशोधक. आम्ही खूप प्रयत्न केले की सगळे तो पहा. म्हणजे आम्ही जे सांगतो आहोत की 2-3 तासामध्ये या फुले दाम्पत्याचं जे आहे संपूर्ण चरित्र आणि लढाई जी आहे त्यांनी त्याच्यात की कोणी कोणी त्यांना मदत केली. सावित्रीबाई फुले मुलींना शिकवायला लागल्या, त्यांच्या बरोबरीनं काम करायला आल्या. पुढे त्यांनी सुद्धा शिक्षण घेतलं, मुलींना शिकवलं. ती दुसरी आमची भगिनी, आमची माता, काय नाव त्यांचं, फातिमाबाई, फातिमाशी, त्यांनी केलं. मग अशी सांगितलं लहूजी साळवेंनी संरक्षण केलं, ब्राह्मण समाजाने जागा दिल्या, सगळ्यांनी ज्यावेळेला काम. आणि त्यावेळेला आणि आज सुद्धा मी सांगितलं, मगाशी सुद्धा सांगितलं, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ब्राह्मणांच्या विरुद्ध कधीही लढा उभा केलेला नाही. ब्राह्मण्यवादाच्या विरुद्ध तो लढा होता. ब्राह्मण्यवादाच्या विरुद्ध, अंधश्रद्धेच्या विरुद्ध होता. पण नंतर जो सत्यशोधक समाज त्यांनी जो स्थापन केला, त्याची सुद्धा जर आपण तत्व वाचली तर कुठेही त्यांनी जे ब्राह्मणांचा विरोध नाही म्हटलेला आहे, अंधश्रद्धेचा विरोध केलेला आहे, ब्राह्मण्यवादाचा विरोध केलेला आहे. पण पुढे पुढे जे आहे सत्यशोधक चळवळ काही तर नेत्यांच्या हातात गेली आणि ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा वाद सुरू झाला. पण हा वाद त्यावेळेला त्यांनी निर्माण केला नव्हता. मग अशी तुम्हाला सांगितलं की त्यांनी तर सांगितलं की सगळ्यांना पोटाशी धरावं. हे महात्मा फुल्यांचं सांगणं आपल्या सगळ्यांना आहे. हे काम आता जो सावित्रीबाई फुले माझ्या मते ह्या पहिल्या कवयित्री आहेत महिला, मराठी भाषेतल्या पहिल्या कवयित्री. काव्य फुले हे त्यांनी लिहिलेलं आहे. पहिलं नाटक तृतीय रत्न जे आहे मराठीतलं महात्मा फुल्यांनी लिहिलेलं आहे. तृतीय रत्न म्हणजे बाकीचं खूप शेतकऱ्याचा असूड, गुलामगिरी, अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. आणि मला खात्री आहे की आपल्यातल्या 2-4 लोकांनी सोडल्याच आणखी कोणी ती पुस्तकं वाचली नसतील. मला माहिती आहे, आपण वाचतच नाही. आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी वाचायच्या असतात, पाहायच्या असतात, हे कोण पाहतं. पण एक विनंती आहे की आज खरोखर तुम्हाला आदरांजली अर्पण करायची आहे. गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असोड एकदा वाचा, जातील. एक 4-5 तास, 1-2 तास, 1-1 तास जरी रोज केला तरी 15 दिवसात संपेल. समजेल तुम्हाला की नक्की आपल्याला काय करायचं, आपलं कुठलं पाऊल आपल्याला पुढे टाकायचं. सावित्रीबाईंनी हेच केलं. आज सुद्धा आम्ही जे आहे, आता काही लोकांना वाईट वाटेल, सावित्रीबाईंनी हे सुद्धा म्हटलं होतं, दगड धोंडे पूजिता पोरं होती,
तर बायका नवरे काय करतील? आता हे आम्ही बोलल्यानंतर काही लोकांना वाटतं तुम्ही काय देवाच्या विरुद्ध बोलता. आम्ही देवाच्या विरुद्ध बोलत नाही. हे सत्य आहे, हे विज्ञान आहे जे सावित्रीबाई फुल्यांनी मांडलं. पण आपल्याला ते पचत नाही. कामं सुरू आहे, राज्य सरकार मदत करते आहे. वेडेवाड्याला चांगली आता खूप आल्या, सुप्रीम कोर्टापर्यंत लढावं लागलं. 23 वर्ष लढाई सुरू होती. आणि आज हे सुद्धा सांगितलं गेलं आपण की फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुल्यांचं स्मारक महानगरपालिकेत ते जोडणार जे आहे, हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी सुद्धा पैसे आहेत, पण काम पुढे होत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते सुद्धा आपण पूर्ण करू आहोत. आणि एक तुम्हाला नक्की सांगितलं पाहिजे की आमचे जे मित्र आहे जे अतुल सावे मंत्री महोदय यांनी ह्या इतर मागासवर्ग हा जो काय आमचा बहुजन त्या डिपार्टमेंटचं नाव जे काय असेल ते ओबीसी डिपार्टमेंट म्हणून आहे, ते काम त्यांनी आतापर्यंत ज्यांनी केलं त्याच्यापेक्षा फार चांगलं काम या आमच्या मित्रांनी केलेलं आहे. आता ते आमचं काम जर माझे झालं की नाही. सगळ्यांना जे आहे वसतिगृह सुरू झाली सर बाकीच्यांची, आणि वसतिगृह नाही तर 60,000 रुपये वर्षाला घ्या आणि तुम्ही वसतिगृहात राहा आणि शिका. आणि ओबीसीलाच नाही, सारथीला आहे, बार्टीला आहे, आरटीला आहे, सगळ्यांना, आम्हालाच नाही. शेवटी आता जे मागच्या डिसेंबरमध्ये कसा तरी ती ऑर्डर निघाली. त्याच्यामध्ये जसं आमचा लेटर होता तसं ह्या मंत्री महोदयाने सुद्धा सांगा करा. जेव्हा केलं असं का होत आहे? कारण तुमचा आवाज नाही. बाकीच्या सगळ्यांचं ताबडतोब होतं. आज नाही, मागच्या 2 वर्षापासून या सगळ्या सवलती सुरू आहेत. ओबीसीच्या सवलती आता सांगितल्यानंतर कित्येक दिवसांनी ऑर्डर निघाली. आता ते त्याची अंमलबजावणी करतील असते. आज हे सांगितलं कित्येक वर्ष झाली महात्मा फुल्यांचं जे आहे समग्र वाङ्मय 25-30 वर्ष झाली असतील. त्यावेळेला पवार साहेबांनी ते छापलं, 10,000 रुपयाला आम्ही ते विकलं. आणि एवढंच नाही, तुम्हाला सांगतो त्यावेळेला 1 लाख रुपये समता परिषदेला त्यांनी दिले आणि सांगितलं ही जी पुस्तकं जी आहेत या देशातील सगळ्या ठिकाणी पाठवून द्या, सगळ्या लायब्ररीना. आणि आपण ते पाठवलं. प्रचार प्रसार करण्याची ज्या काही पद्धती आहेत त्याच. आणि मग झालं नाही आता सांगून सुद्धा. पण आता मुख्यमंत्री म्हणाले की मी याच्यात लक्ष घालून ताबडतोब जे आहेत त्यांना पण सांगितलं, त्याने आमच्या सावे साहेबांना पण हे ताबडतोब करायला पाहिजे. अनेक कामं जे आहेत आपल्याला प्रसार प्रचार करताना नुसतं आपण अरे एक तर काम करा, तुमच्या घरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांचा फोटो तर लावा, एवढं तर काम करा. एवढं काम करा. आणखी काय करणार? घरात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे फोटो पाहिजे आपल्याकडे. अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, काय हेच आमचे देव आहेत ज्यांनी तो तुम्हाला रस्ता दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य क्रांती केली तर ह्या फुले महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांनी सामाजिक क्रांती घडवली. हे आपले देव आहेत. यांनीच तुम्हाला उभं राहायला शिकवलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मार्गावर जाऊन तुम्हाला सगळ्यांना ते अधिकार दिले, मतांचा अधिकार दिला. पूर्वी सगळ्यांना मतांचा अधिकार नव्हता. ठराविक राव बहादूर अमुक तमुक त्यांना होता, गरिबांना नव्हता. महिलांना अगदी 30-40 वर्षापूर्वीपर्यंत अमेरिकेत मतदानाचा हक्क नव्हता. पण तो हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिला. आज तुम्ही उभे राहता. सरपंच होता, जिल्हा परिषद, पंचायत समिती, अमुक तमुक काय 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 आणखी काय होतं. आणि तो अधिकार त्या घटनेत बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. सगळ्यांना समान वागणूक बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. गुरु महात्मा फुल्यांना त्यांनी मानलं, संत कबीरांना त्यांनी मानलं. काय हरकत आहे आपल्याला? पण आपल्याला जिथे महात्मा फुल्यांचा फोटो लावत नाही तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा कुठला लावायला बसलो आम्ही. आम्ही आपलं कधीतरी चवीला महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांचं काहीतरी बोलायचं की आमचं काम संपलं.
आणि लढाई पण आहे. आता ही लढाई आपण लढत असताना लढायला उभं कसं राहणार? जे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तो सगळ्यांसाठी आहे. अगोदर शिका, मग संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. आम्ही शिकतो, आमच्या पुरतं संपला विषय. संघटित कधीतरी आपले हे जे मंडळे वगैरे आहेत ते बिचारे काम करत असतात, करतात नाही, आपल्याला काय त्याचं संघर्ष काय कोणतरी करते संघर्ष, ठीक आहे. आरक्षण करतोय, लढतोय, हा आरक्षणामध्ये झालं का, बरं बरं, हा आपण करता ना, करा. मिळालं का लाईनीत पहिला ना आपण. असं कसं चालेल? ह्या लढाईमध्ये सगळ्यांना यावं लागेल. आम्ही जेव्हा लढतो किंवा हे आमचे बसले ते आमचे ऍडव्होकेट मंगेश, काय माझ्या पोरांना पाहिजे, माझ्या पोरांना पाहिजे आरक्षण, कुणाला पाहिजे, कुणासाठी आम्ही लढतो? बीड मध्ये घर पेटली आमदारांची वगैरे सगळं. त्यावेळेला जाऊन गेलो ना आम्ही, छगन भुजबळ गेला तिथे. 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 17 नोव्हेंबरला जाऊन त्या ठिकाणी शड्डू ठोकला. हे सहन करणार नाही, लढू आम्ही. पण या लढाईत तुमचा सहभाग पाहिजे ना. फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो आपण आणि लढायला आपण कुठेच नाही तर कसं काय होणार? ही लढाई आपण कशी लढायची, ती संघटित होऊनच लढावी लागेल. पण ती लढण्याची उर्मी तर असली पाहिजे. स्वतःपुरतं फक्त बघायचं. आमच्या म्हणजे माफ करा कोणाला राग आला तर, आम्ही शिकलो, खूप झालो डॉक्टर, आम्ही दरवर्षी परदेशात जाऊन येतो, बरं का, बरं बरं. पण इकडं काय, अरे तुम्ही शिकला, सगळं काय झालं म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला हे सगळं करायला लावलं त्यांची कधीतरी आठवण येऊ द्या, कधीतरी आठवण येऊ द्या. हे तुम्ही करायला पाहिजे का? तुम्ही सुद्धा तुमचा आवाज बुलंद झाला पाहिजे. 1-2 लोकांनी जे लढाई करून चालत नाही. लढायला सगळ्यांची साथ पाहिजे. रडायला कोणाची साथ नसली तरी चालेल, लढायला साथ द्या. आपल्या आपल्या घरामध्ये आपण रडतच असतो आणि लढायला तयार व्हा आणि सांगा जगाला ठोकून, वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से. वाकिफ काय त्यांना माहिती, जानकारी नाही. वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से. आसमान कोणते हरले त्यांच्याबद्दल आमचं उडान त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि उडान करायला पंखात हृदयामध्ये ती ताकद पाहिजे तर ते उडान होईल ना. कसं होईल? आम्ही काय मम्मी म्हणे ओबीसी मध्ये काही घटक जे आहे हे निश्चितपणे मला म्हटलं पाहिजे की ते लढाव आहे, मानलं पाहिजे. आमच्या धनगर समाजाचे काही मंडळी लढत आहे, वंजारी समाजाची मंडळी लढत आहे, इतर अनेक समाजाचे माणसं लढत आहेत ना. माळी समाजाचे 3 मेन 3.5 बस. का असं? माफ करा, आता स्पष्ट बोलायला मिळालंय आणि तुमचं सगळ्यांना आपलं स्टेज आहे म्हणून बोलतोय. बरोबर आहे ना? आपण फक्त लढाईच बघणार का? कधी येणार की नाही लढायला आपण? हे जे आहे आणि लोकांना सांगायला लागेल की आमच्याबद्दल जे आहे जे काही ठरवाल त्याच्यामध्ये आमचा पण विचार झाला पाहिजे, आमच्या आरक्षणाचा विचार झाला पाहिजे, आमच्या हक्काचा विचार झाला पाहिजे. इतरांना जे जे काय मिळतं ते आम्हाला मिळालं पाहिजे. काय उगीच आम्हाला दादागिरी करून काही हे करू नका. जोरो जुल्म से तय नहीं होते सियासत के फैसले, जोरो जुल्म से तय नहीं होते सियासत के फैसले. ये तो उड़ान तय करेगी आसमान किसका है, ये तो उड़ान तय करेगी. तुम्ही दादागिरी करून काय राजकीय किंवा इतर जे काही आहे सामाजिक जे काही निर्णय घ्याल ते काही चालणार नाही. इथे आम्ही पण आहोत.
आणि आम्ही पण जिवंत आहोत. फुले शाहू आंबेडकरांना, महात्मा फुल्यांना, सावित्रीबाई फुल्यांना जर आदरांजली अर्पण करायची असेल तर हीच करा की या वेळेला आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही सुद्धा पेटून उठू. आपण माणसं आहोत ना. आपल्यावर जर एखादं संकट आलं तर आपण पेटून उठतो की नाही? उठतो. तो उठायला पाहिजे, बोलायला पाहिजे. और आई सुद्धा ज्या रडल्याशिवाय दूध देत नाही. तो सरकार आहे, त्या सरकारच्या समोर रडायला लागतंय, लढायला लागतंय. अरे हम तो आगे बढ़ेगा, तुम किधर जाएंगे? भुजबल साहब तुम आगे बढ़ो और हम घर में बैठते हैं, ऐसा नहीं करेंगे. सगळ्यांनीच आपण पुढे जाऊया. एकमेकानुसार पण आपण जे म्हणतो लढाई ही एकट्याची नाही. लढाई अरे हो, पण तुम्ही एकत्रित येऊन ती लढा. बस एक जर तुम्ही लढायला सुरुवात केली तर सगळ्यांना एक तुम्हाला लक्षात तुमचा आवाज किती आहे? जय ज्योती, जय ज्योती असा काहीतरी आवाज काढा. तर धडकी भरली पाहिजे आपल्या विरोधकांना. आज परत एकदा विरोधक तयार होता तुमच्या आरक्षणावर गदा आणण्यासाठी. सगळं देऊन करून सुद्धा आम्ही हे करू ते करू. आणि तुम्ही जर संत तर थंड गोळ्यासारखे बसलात तर आहे ते सगळं गमावून कसा. प्रश्न असा की आरक्षण कशासाठी पाहिजे? फक्त राजकारणासाठी ना? राजकारणासाठी पाहिजे हे तर आहेच. पण जसं तुम्ही दलितांना केंद्र सरकार राज्य सरकारमधून एक विशिष्ट फंड्स देतात, आदिवासींना केंद्र राज्यातून एक विशिष्ट फंड्स देतात, ओबीसीना सुद्धा तो फंड्स तो निधी मिळाला पाहिजे. त्यासाठी आवाज उठला. आवाज उठल्यानंतर जे आहे महाजनताई त्या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या सुमित्रा महाजन, त्यांच्या अध्यक्षतेखाली 16 खासदारांची एक कमिटी नेमली आणि त्यांना सांगितलं तुम्ही अभ्यास करा या ओबीसीचा. त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं की ओबीसीची परिस्थिती दयनीय आहे, त्यांना मदत तशीच करायला पाहिजे जशी आपण इतरांना करतो. पण आमच्याकडे डाटा नाही किती ओबीसी आहेत, काय आहेत, कुठे आहेत, हा डाटा नाही. कसं काय ठरवावं किती फंड द्यावे. आणि म्हणून त्यांनी लिहिलं सेन्सस कमिशनरला की तुम्ही याची गणती करा आणि सांगा, अभ्यास करायला सांगा. झालं नाही. समीर भुजबळ सुप्रीम कोर्टात गेले खासदार असताना. सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारलं. मी समीरला म्हटलं तू खासदार आहे, आवाज उठव संसदेमध्ये. समीर उभा राहिला. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे ताबडतोब त्याच्या जवळ आले, त्याचा हात धरला आणि जेवढे म्हणून ओबीसी होते लीडर्स लालू प्रसाद यादवांपासून सगळीकडे गेले. 100 खासदार उभे राहिले आणि सांगितले मागणी केली की करा. पवार साहेब कॅबिनेट मध्ये होते, त्यांनी सांगितलं 100 खासदार उभे आहे, आपल्याला करायला पाहिजे. प्रणब मुखर्जीने सांगितलं की नाही आम्ही आता ही जनगणना करणार आणि त्याप्रमाणे त्यांना फंड सुद्धा आम्ही देणार. जनगणना झाली, परंतु त्याचे जे किती लोक आहेत. जेटलीनं सांगितलं 2016 मध्ये सगळा रिपोर्ट आला. जेटली स्वर्गीय त्यांनी सांगितलं अरुण जेटली की फार वाईट परिस्थिती आहे, पण त्यांनी आकडा सांगितला नाही. आम्ही परत आता सुप्रीम कोर्टात गेलो, त्यांनी सांगितलं की मग काय जर तुमच्याकडे आकडाच नाही तर मी तरी सरकारला काय सांगू, आपण मागणी केली पाहिजे. गोपीनाथ मुंडेंनी पण सांगितलं होतं आप भेड़ी बकरियों को उनका भी जो है गिनती करते हो, तो आदमी है, इंसान है, हमारी गिनती क्यों नहीं कर रही भाई? ही गिनती कशासाठी करायची? एवढंच नाही तर मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी कमिटी निर्माण झाली. त्याला चिदंबरम मेंबर होते, पवार साहेब मेंबर होते. त्यांनी सुद्धा सांगितलं की करायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं डाटा करून द्या. त्या सेन्सस कमिशनरने दिला नाही. का दिला नाही? कारण आदिवासी समाज संघटित आहे, दलित समाज संघटित आहे,
ओबीसी अजूनही संघटित नाही. याचं तोंड इकडे, दुसरं तोंड तिकडे. आणि निवडणुकीवर सुद्धा तुमच्या इथे तरी काय, एक माळी उभा राहतो, दुसरा 2 माळी उभे राहतात. तिकडे एक धनगर असेल तर माळी उभा राहतो. कोण म्हणलं अरे वंजारी हे त्याच्याकडे काय जातं, हे इकडे चालत. अरे हे ना का नाही, तुम्हाला माळी म्हणून काही मिळणार नाही. धनगर म्हणून किंवा वंजारी, सुतार, लोहार, कुंभार, जे जे काय 374 जाती, तुम्हाला जे काही मिळेल ते ओबीसी म्हणून मिळेल. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या 7,500 जाती आहेत या देशामध्ये, त्यांनी त्याचे जे आहे काही वर्ग तयार केले. किती वर्ग केले? एक पहिला वर्ग त्याने केला, एक तर दलित हा एक वर्ग, एक आदिवासी हा एक वर्ग, एक ओबीसी हा एक वर्ग आणि एक ओपन. 4 वर्ग त्यांनी निर्माण केले. लोक म्हणले हा जातीवाद करत नाही. त्यांनी मला 6,500 जातींना 4 वर्गात बसवलं आणि सांगितलं त्या 4 वर्गांसाठी आपण काम करूया. 4 वर्गांसाठी. त्याचा हा एक वर्ग म्हणजे ओबीसी, ज्याच्यामध्ये आम्ही सगळे 300-400 जाती येत आहेत. जे काही मिळेल ते ओबीसी म्हणून मिळणार आहे तुम्हाला. त्यामुळे या सगळ्यांची जे मोठ बांधण्याचं काम तुम्हाला आम्हाला येत्या काही दिवसामध्ये करावं. माझं भाषण खूप लांबत आहे खरं म्हणजे. मला असं वाटतं की मी जरा लांबच गेलो, परपटत करेना. पण आता एवढं चान्स मिळाला, तुम्ही सगळे फुले शाहू आंबेडकरांना मानणारे, मग मी कशाला सोडतो. मी पण तुम्हाला सांगून टाकलो काय करायचं. आताच्या पुढे जे आहे आपण सगळं जे आहे ही सगळी जी आहे एक लक्षात ठेवा. पसीने के स्याही से जो लिखते हैं इरादों को, घामाच्या शाईने जर आपण जर लिहिलं, पसीने की स्याही से जो लिखते हैं इरादे को, उसके मुकद्दर के सफेद पन्ने कभी कोरे नहीं होते. त्याची पानं कधीच कोरी नाही. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती.